साकरी तालुका पत्रकार समन्वय समिति के आंदोलन को आखिरकार सफलता मिली। साकरी पुलिस स्टेशन में पदस्थ सहायक पुलिस उप निरीक्षक महेश घायतड़ का स्थानांतरण कर दिया गया। तहसीलदार साहब राव सोनवणे तथा पुलिस निरीक्षक दीपक बल्वी की उपस्थिति में हुई चर्चा के बाद पत्रकार समन्वय समिति ने आंदोलन स्थगित करने का पत्र सौंपा। साथ ही घटित घटना का विस्तृत इतिवृत्त भी दर्ज किया गया। इस अवसर पर पत्रकार समन्वय समिति की ओर से संबंधित अधिकारी के खिलाफ दिव्यांग अधिकार अधिनियम और भारतीय नागरिक सुरक्षा संहिता के अंतर्गत अपराध दर्ज करने की मांग की गई। साकरी तहसील कार्यालय में हुई बैठक में वरिष्ठ अधिकारियों के साथ चर्चा के बाद सकारात्मक निर्णय लेने का आश्वासन उपस्थित पत्रकारों को दिया। बैठक में ये भी एक मत से मांग की गई कि तालुका क्षेत्र में झूठे एट्रोसिटी मामलों की बढ़ती संख्या को देखते हुए संबंधित अधिकारियों को जिम्मेदारी और संवेदनशीलता के साथ वास्तुनिष्ठ तथ्यों के आधार पर कार्यवाही करनी चाहिए। बताया गया कि साकरी के दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर के दिव्यांगत्व पर टिप्पणी करते हुए पुलिस उप निरीक्षक ने अपशब्दों का प्रयोग किया था। साथ ही पत्रकार शरद चौहान और उमाकांत अहिरवार भी थाने में अशोभनीय और शिव शिवराल भाषा में बातचीत करे और मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता जैसी धमकी भरे शब्दों का प्रयोग कर अपने उग्र व्यवहार का परिचय दिया। इस घटना के विरोध में तालुका पत्रकार समन्वय समिति ने तीव्र निषेध व्यक्त करते हुए प्रतीकात्मक उपोषण का इशारा किया। हालांकि पुलिस प्रशासन द्वारा संबंधित अधिकारी का तत्काल साकरी से अन्यत्र तबादला किए जाने के बाद समिति ने फिलहाल उपोषण स्थगित करने का निर्णय लिया। इस अवसर पर साकरी तालुका पत्रकार समन्वय समिति के प्रोफेसर नरेंद्र तोरणे, विजय भोसले, आबा सोनवड़े, जीटी मोहिते, जगदीश शिंदे सहित तालुका के विभिन्न पत्रकार संगठनों के प्रतिनिधि उपस्थित थे। जिला मराठी पत्रकार संघ ने भी इस घटना को गंभीर दखल लेते हुए पुलिस अधीक्षक को निवेदन देकर सख्त कार्यवाही की मांग की थी। इसी के आधार पर पुलिस प्रशासन के वरिष्ठ अधिकारियों ने पत्रकारों की भावनाओं का सम्मान करते हुए संबंधित अधिकारी का स्थानांतरण किया। इस मामले को लेकर साकरी के विधायक के विरुद्ध भी विभिन्न पत्रकार संगठनों द्वारा निषेध व्यक्त किया। एक मिनट सर सर्विस मॅटर फार हे नाही विषय म्हणजे त्याच्या व्यंगावरून बोललं ना ते जास्त नवीन पोरं येतात त्यांना ते घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला चुका आता आम्ही जवळपास 8-20 वर्ष झाले त्याच्यामुळे सर्व्हिसमध्ये काय होतं बऱ्याच वेळेला लोकांचा अंदाज घेता येतो. नवीन याच्यामध्ये जोशामध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळेला चुका होतात. तर ठीक आहे झाली आहेत. मला वाटतं मला आता जवळपास 2.5 वर्ष झाले परंतु आपल्या पत्रकारांकडून मला त्याला नेहमी सहकार्य मिळतो. त्यांनाही पण त्यांच्या स्वभावाची जाणीव असल्यामुळे कोणी आपण जी काही माहिती आहे इन्फॉर्मेशन ती सरसकट शेअर करत असतो. कुठेही आपण छोटे असा काही प्रकार आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे आपण आतापर्यंत सहकार्य करत आला. ठीक आहे झालेली घटना दुर्दैवी आहे. असा प्रकार करणं सुद्धा अधिकारी म्हणून शोभनीय नाही आहे.
मला तोरणे सरांचं ज्या दिवशी निवेदन आलं त्या दिवशी मी ॲडिशनल SP साहेबांशी पण बोललो होतो. याच्यामध्ये असं उचित नाही की तुमच्या स्तरावर काढायचं ते साहेबांशी पण बोललो होतो. तर ठीक आहे, त्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे ना, काही अशा प्रकारे जे काही त्यांच्या व्यंगाबद्दल त्यांना धमकावलं, ज्या ज्याने सगळ्या बाबी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये झाल्याच आहेत ते अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण आमची एक अजून मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 चे कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. आणि त्या पद्धतीने आमच्या अध्यक्षांनी तुमच्याकडे त्या दिवसाच्या आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले CCTV फुटेज आहे ते संरक्षित करण्याची मागणीही आपल्याकडे केलेली आहे. आम्ही तुमच्याकडे मागितलं की तुम्ही आम्हाला ते CCTV फुटेज द्या, ते आपण अद्यापही दिलेलं नाही. तर आमची एक मागणी या ठिकाणी अशी आहे की त्या संबंधित अधिकाऱ्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 चे कलम 92 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 173(1) ही झाली पाहिजे अशी आमची एक मागणी आपल्याकडे आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार एवढं आपण सांगा. होम DYSP साहेबांकडे चौकशी आहे. त्या चौकशीमध्ये आपल्या पण लोकांना आम्ही बोलवलं होतं. आमचे पण लोक त्याच्यामध्ये चौकशी केलेली आहे. त्याच्यामध्ये जी निष्पन्न होईल त्याप्रमाणे ती पण आपण कारवाईला आमच्या मंडळीचे जे जबाब झालं साहेब त्याच्यामध्ये आम्ही त्या जबाबामध्ये नमूद केलेलं आहे की हे सगळी आहे. तर ते फुटेज त्यांनी पण घेतलेलं आहे. जी चौकशी एजन्सी आहे त्यांनी घेऊन घेतलेलं आहे. त्यामुळे ते निष्पन्नाप्रमाणे ते अग्रेसिव्ह होते. पत्रकार समन्वय समिती साक्री, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ धुळे आणि यांच्या संयुक्त विपोषणाची नोटीस देण्यात आलेली होती. आपल्याला सर्व घटनाक्रम माहीत आहे की या ठिकाणी असलेले फौजदार महेश गायतड साहेब यांनी आमचे पत्रकार मित्र शैलेश गादेकर, उमाकांजी आयराव, शरद चव्हाण आणि GT मोहिते बापू यांच्याशी गैरवर्तन केलेलं होतं. या गैरवर्तनाच्या संदर्भात आम्ही DYSP साहेबांना निवेदन दिलेलं होतं. DYSP साहेबांनी चौकशी करून त्यांचा अहवाल पाठवलेला होता. 19 डिसेंबर 2025 रोजी आम्ही तहसीलदार साहेब यांना आम्ही आज 23 तारखेला 11 ते 5 दरम्यान लाक्षणिक उपोषण करणार आहोत अशी नोटीस दिलेली होती. 21 डिसेंबर 25ला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल सर यांना पत्रकार संघाचं शिष्टमंडळ साक्री शासकीय विश्रामगृहात भेटलं. त्यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून संबंधित महेशजी गायतड यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली. DYSP साहेब, तहसीलदार साहेब, इथले पोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो. काल 22 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये बाबुल साहेब आहेत, रौंदर साहेब आहेत, यांनी सर्व पत्रकारांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल थोडंसं 2-2 पावलं मागे जाऊ अशी भूमिका घेतली. मात्र त्या बैठकीला स्वतः गायकर साहेब हजर नसल्याने त्या चर्चेतून फारसा मार्ग न निघता आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत असे सांगून त्या ठिकाणी निघून आलो. संध्याकाळी 22 डिसेंबर 25ला आम्हाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वळवी साहेब यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याचं लाक्षणिक उपोषण तुम्ही कृपा करून स्थगित करा. पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध चांगले असले पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु झालेला प्रकार चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही हे लाक्षणिक उपोषण करणारच. तुम्हाला चर्चा करायची असेल उपोषण सुरू होण्या अगोदर तर आपण तहसीलदार कचेरीत या आणि ठोस निर्णय घेऊन या, तर आम्ही हे उपोषण स्थगित करू. त्याप्रमाणे साक्री तालुक्याच्या सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की हेमंत साक्री तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फौजदार महेश गायतड यांची पत्रकारांच्या आणि विविध संघटनेच्या एकजुटीमुळे साक्री तालुक्यातील
जनतेच्या आम्हाला भरभक्कम असलेल्या पाठिंब्यामुळं आझादनगर देवपूर धुळ्याला बदली करण्यात आलेली आहे आणि ते 1-2 दिवसात मुक्त होणार आहे। यापूर्वी पत्रकारांनी या ठिकाणी असलेला चांगला अधिकारी पी.टी. पाटील यांच्या बाजूने आंदोलन केलं। त्यानंतर पिंपळनेरला मंगलसिंग सुरेजी साहेब आले, त्यांनी दादागिरी केली, त्यांच्या विरोधात आपण आंदोलन केलं। आपणही त्या आंदोलनात यशस्वी झालो आणि आज तिसऱ्या वेळेला आपल्याला फौजदार महेशजी गायतड यांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं। याचीतही आपण विजयी झालो, पण विजयाने गुरळून जाणारे आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही नाहीत। या विजयामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे, अशातला अजिबात भाग नाही। अजून आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे, आंदोलन रद्द केलेलं नाही। आमचे सर्व जे काही पत्रकार मित्र आहेत त्यांची मागणी आहे की या गायतड साहेबांवर दिव्यांग ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे। आजच्याही मीटिंगमध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे। दुसरी मागणी आमची आहे की आमच्या या आंदोलनामध्ये मनसेचे धीरज भैया देसले यांनी सक्रियपणाने भागीदारी नोंदवली, म्हणून त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे, तो सुद्धा मागे घेतला गेला पाहिजे। तिसरी मागणी आमची अशी आहे, साक्री टाऊनचे जे कोणी रायते नाना आहेत त्यांच्याकडून साक्री टाऊन सुद्धा काढून घेण्यात यावा। अशा तऱ्हेच्या मागण्यांसाठी हे पुढचं आंदोलन पुन्हा सुरूच राहणार आहे। आम्हाला कुणालाही दुखायचं काही कारण नाही, परंतु पत्रकारांना कोणी कारण नसताना त्रास देत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। हम किसी को छेड़ते नहीं, लेकिन जिसने हमको छेड़ा उसको हम छोड़ते नहीं। हा या तालुक्यातील पत्रकारांचा इतिहास आहे। पत्रकारांच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आमची दखल घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो, ज्यांनी दखल घेतली नाही लोकप्रतिनिधींनी त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो, कारण पुढे काळ येणारच आहे। यापुढे पत्रकारांनी सगळ्यांनी आपली जी एकजूट दाखवली ती पुढेही दाखवावी। तसंच पोलिसांशी आमचं, फौजदारांची असेल, अधिकाऱ्यांची असेल, आमचं युद्ध नाही, आमची त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई आहे। साक्री शहरातील काही व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास झालेला आहे, या व्यापाऱ्यांच्या ठोस तक्रारी आमच्याकडे आहेत, त्या तक्रारींचा सुद्धा पूर्णपणाने निपटारा आम्ही करणार आहोत। या देशामध्ये संविधानानं चालणारी लोकशाही आहे, या ठिकाणी ठोकशाही कुठल्याही प्रकारे चालणार नाही आणि म्हणून महेशजी गायकड यांच्या नवीन प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मागच्या अनुभवावरून त्यांनी त्या ठिकाणी जनतेशी चांगल्या पद्धतीने वागावं असा त्यांना सल्लाही देतो। धन्यवाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। दिव्यांग संघटनेचा